ब्रेकनंतर आपण पाहणार आहोत ऑपरेशन नूर खानचा मास्टर प्लॅन नेमका काय होता। ऑपरेशन सिंदूरना पाकिस्तानला असा दणका दिला की शस्त्रसंधीसाठी विनवण्या करत त्यांनी भारतासमोर गुडघे टेकले। युद्धखोर पाकिस्तानला भारताने चांगलीच अद्दल घडवली। सर्वात आधी दहशतवादी तळांना नेस्तनाबूत केलं आणि त्यानंतर पाक लष्कराला धडा शिकवला। पाकने केल्या आगळीकीला तर भारताच्या कवच कुंडलांनी आसमान दाखवलं। पण ज्या नूर खान एअरबेसच्या जीवावर शत्रू मिशा पिळत रुबाब दाखवत होता त्या नूर खान एअरबेसचा भारतीय वायुदलाने चेहरा मोहराच बदलून टाकला। शत्रूसाठी अत्यंत महत्त्वाचं असलेलं हे नूर खान एअरबेस उद्ध्वस्त करण्यात आलं आणि भारतीय वायुदलाने पाकला गुडघ्यावर आणलं। त्यामुळे घाबरलेला पाकिस्तान शस्त्रसंधीसाठी गयावया करू लागला। याच ऑपरेशन नूर खानचा मास्टर प्लॅन होता, तो म्हणजे भारताचे एअर चीफ मार्शल अमरप्रीत सिंग यांचा। सूत्रांच्या माहितीनुसार AP सिंग यांनी ऑपरेशनमध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली। त्यांनी हा मास्टर प्लॅन तयार केला। ऑपरेशन नूर खानसाठी AP सिंग यांनी वायुदलातील सर्वोत्तम पायलट निवडले होते। शत्रू राष्ट्राच्या पोटात शिरून त्यांचा अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा एअरबेस नेस्तनाबूत केला। ऑपरेशन नूर खान हे पूर्णपणे यशस्वी झालं। AP सिंग आणि भारतीय वायुदलाचं शौर्य आणि सामर्थ्य संपूर्ण जगानं पाहिलं। एवढंच नाही तर पाकचे 9 एअरबेस उद्ध्वस्त करण्यात आले। In fact, 2 of them. This is a strike on the Noor Khan Air Base. And you can see the effect. I'm sure most of you have seen the video. I've also picked it up from your sources only. तर भारतीय वायुदलाने एका मागोमाग एक हल्ले करत पाकचे एअरबेस उद्ध्वस्त केले। या हल्ल्यांमुळे भय केला जातोय। जे ऑपरेशन नूर खान भारताने राबवलेलं होतं त्याच एअरबेसवर मुनीर होता। मात्र जेव्हा भारताने हल्ला केला त्यावेळेला मुनीर हा बंकरमध्ये लपून बसला होता असा दावा केला जातो। तर भारताच्या आक्रमक भूमिकेसमोर पाकिस्तानच्या लष्कर प्रमुखाची पुरती गाळण उडाली होती। ज्यांनी सैन्याचं नेतृत्व करायचं तेच पळपुटे बनले आणि जीव वाचवण्यासाठी बंकरमध्ये लपले। भारताने क्षेपणास्त्र हल्ला केल्यानंतर पाकने आपल्या लष्कर प्रमुखांना रावळपिंडीमधील मुख्यालयातल्या एका मजबूत बंकरमध्ये लपवलं होतं। त्यांना तिथं हलवलं होतं। जवळपास 2 तास मुनीर बंकरमधून बाहेर पडला नाही। नूर खान एअरबेसवर भारताच्या जोरदार हल्ल्यानंतर पाकिस्तान लष्कर प्रमुखांचं ऑपरेशनल बेस हलवण्याचाही विचार केला जात असल्याची माहिती। एअर ॲक्टिव्हिटीमुळे त्यांचे जे धाबे दणाणले, त्यांना जे एक फोल ठरली त्यांची जी पूर्ण व्यवस्था, त्यामुळे त्यांनी त्यांचा जो कांगावा होता तो वाढवून अमेरिकेकडे संघर्ष थांबवण्यासाठी हात पसरले।